घरगुती ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ती अतिशय चविष्ट बनवावी, त्याचप्रमाणे खूप सुंदर असा सुवास यावा। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण घरगुती मसाला आपण बनवणार आहोत, ते सुद्धा रोजच्या भाजीसाठी गरम मसाल्याची रेसिपी बघणार आहोत। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जे साहित्य घेतलेले आहे ते सर्व प्रमाणशीर घेतलेले आहे आणि कुठले कुठले मसाले घेतलेत आणि प्रमाण कसं घेतले ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। जेवढे हे मी साहित्य घेतले तेवढं सर्व दुकानामध्ये मोजमाप करूनच आणलेले आहे, परफेक्ट प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे मसाला आहे ना एक नंबर असा बनतो। आता इथे प्रमाण घेतले ते दाखवतो तुम्हाला मी। हिरवी वेलची घेतली आहे 10 ग्रॅम, दालचिनी घेतली आहे 10 ग्रॅम आणि एक अर्ध जायफळ घेतलेलं आहे। तमालपत्र घेतले 5 ग्रॅम, खसखस घेतली आहे 10 ग्रॅम, बडीशेप घेतले 10 ग्रॅम, जावेत्री घेतली आहे 10 ग्रॅम, चक्रफूल घेतलेले आहे 10 ग्रॅम, त्याचप्रमाणे 10 ग्रॅम लवंग घेतलेला आहे आणि मसाला वेलची घेतली आहे 5 ग्रॅम। धने घेतलेले आहेत हे 100 ग्रॅम घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे 15 ग्रॅम शहाजिरं घेतलेले आहे, 15 ग्रॅम इथे आपण काळी मिरे घेतले आहेत आणि जिरे आपण 50 ग्रॅम घेतले। आता इथे मी सर्व तुम्हाला मेजरमेंट दाखवले ते सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं सर्व मोजमाप देणार आहोत, कारण जेवढ्या मी व्हिडिओ बनवते त्याच्यात सर्व माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो, ते सुद्धा बघायला विसरू नका। गरम मसाले जेवढे आपण घेतले तेवढे 14 गरम मसाले आहेत। आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊया। आता इथे मसाले भाजण्यासाठी मी एक पॅन घेतला, पॅन थोडा गरम करून घेतला। आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत काळी मिरे। काळी मिरे भाजून घ्यायचे आहेत। काळी मिरे भाजताना सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला खूप सुद्धा काळी मिरे भाजायचे नाही आहेत, अगदी आपल्याला थोडे थोडे 1-2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। जेवढे आपण मसाले भाजणार आहोत ते 1-2-3 मिनिटासाठी मीडियम गॅसवर भाजणार आहोत, कारण मसाल्याचा सर्वांचा वेगवेगळा प्रकार आहे, म्हणजे जो मसाल्यांचा आकार असतो तो वेगवेगळा असतो, त्यामुळे भाजले सुद्धा वेगवेगळे जातात। त्यामुळे जेवढे मसाले आपले घेणार आहोत तेवढे सर्व आपल्याला वेगवेगळे असे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे बघू शकता थोडेसे काळी मिरे आहेत, हे मी 2 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घेतले। थोडासा असा आवाज येतो तोपर्यंत भाजून घ्यायचे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। स्टार फूल, आता स्टार फूल सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटांसाठीच भाजून घ्यायचं आहे। आता स्टार फूलला ना खूप सुवास खूप छान असतो, त्याच्यामुळे इथे ना जास्त असं स्टार फूल आपल्याला भाजायचं नाही आहे। आता बरेच जण गरम मसाले असतात ते उन्हामध्ये सुद्धा सुकवतात, म्हणजे कडकडीत जर का ऊन पडत असेल तर ते असे मसाले आहेत ना भरपूर उन्हामध्ये असे सुकवून घ्यायचे आणि मस्त असे त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये आपण दळले तरी सुद्धा चालतात, कारण मिक्सरसुद्धा आपण ज्यावेळेस दळतो त्यावेळेस ते मसाले सर्व गरम होत असतात, म्हणजे ती प्रोसिजर असते ना ती मसाले व्यवस्थित भाजले जातात। तर बरेच जण असे उन्हामध्ये सुद्धा हे मसाले गरम करून मसाला बनवत असतात, पण मी आज थोडे थोडे गरम मसाले ते सर्व भाजून घेणार आहे। चक्री फूल सुद्धा भाजून झाले, काढून घेऊया। मसाला वेलची, आता इथे मसाला वेलची सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि खूप असा मसाला भाजायचा आहे, तर 2 मिनिटांसाठी हे मी मीडियम गॅसवर हे भाजून घेते। आता बरेच जण म्हणतील की मी 2-2 मिनिटांसाठी सांगते, कारण मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं की मसाला आहे हा गरम मसाला आहे, ह्याचा सुवास आहे हा टिकून राहण्यासाठी आणि कुठल्याही भाजीमध्ये ह्याचा सुवास आहे ना खूप छान उतरण्यासाठी मसाले हे खूप जास्त भाजायचे नाही आहेत, त्याच्यामुळे मी थोडे थोडे असे भाजून घेणार आहे। आता बघू शकता ही मसाला वेलची आहे, थोडीशी ह्याची कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने ह्याला कलर आला ना का ही सुद्धा आपल्याला मसाला वेलची काढून घ्यायची आहे। लवंग सुद्धा आपल्याला 1-1.5 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला हा गरम मसाला भाजायचा नाही। बघा मी टाकल्यावर तिथे धूर निघतो, अतिशय हे मसाले आहेत हे करपवायचे नाही आहेत, त्याच्यामुळे ना जो आपण मसाला जो बनवणार त्याचा कलरसुद्धा चेंज होतो, त्याचप्रमाणे त्याची टेस्ट असते ती उतरून जाते। त्या लवंगला बघू शकता इथे धूर सुटलेला आहे, म्हणजे मस्त अशी लवंग ही भाजून झाली आहे, ही सुद्धा आपण काढून घेऊया। बडीशेप सुद्धा आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। गरम मसाले ज्यावेळेस भाजतो ना तेव्हा तवा बऱ्यापैकी गरम होतो, त्यामुळे हे मसाले देखील ना लगेच भाजले जातात। आता गरम मसाल्याचा बघा थोडासा आवाज येतोय, म्हणजे ही बडीशेपचा थोडासा आवाज येतोय। आता ही सुद्धा भाजून झाली आहे, ही आपण काढून घेऊया। शहाजिरे सुद्धा भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 1-1.5 मिनिटांसाठी आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे, कारण शहाजिऱ्याला सुवास आहे ना भरपूर असतो, त्याच्यामुळे शहाजिरं बिलकुल करपवायचं नाही आहे। हे बघा आवाज आपल्याला येतोय, ज्यावेळेस आपण मसाले भाजतो त्यावेळेस असा आवाज आल्यानंतर हे गरम मसाले हे भाजले जातात। आता हे सुद्धा मी काढून घेते। हिरवी वेलची ना आपण हिरवी वेलची त्याचप्रमाणे मसाला वेलची ज्यावेळेस भाजून घेतो ना तेव्हा थोडीशी ना कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे, कारण ह्याच्यामध्ये ना बिया असतात आणि त्या बिया आहेत ह्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत, कारण आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे। आणि जर का तुम्ही हे व्यवस्थित भाजली नाही
तर ती मिक्सरला व्यवस्थित वाटली जात नाही. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं आहे वेलची आणि मसाला वेलची भाजण्याचा. त्याचप्रमाणे इथे काय करायचं, तुम्ही थोडीशी अशी मसाला वेलची किंवा हिरवी वेलची असेल ना, ती हाताने थोडीशी फोडून घ्यायची. त्यामुळे खूप छान भाजली जाते. आता ही सुद्धा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेली आहे, बघू शकता. आता ही सुद्धा आपण काढून घेऊया. आता जिरं आहे आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जिऱ्याचा हा सुवास सुटेपर्यंत आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण कुठलेही गरम मसाले भाजतो त्यावेळेस त्या मसाल्याचा सुवास आहे ना, तो घरभर असा पसरतो. त्यामुळे आपल्याला सर्व मसाले भाजले जातात हे आपल्याला पटकन लक्षात येतं. आणि जिरं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं, त्यामुळे त्याचा सुवास आहे हा मसाल्यामध्ये खूप छान उतरतो. ते जिऱ्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे, तोपर्यंत मी भाजून घेतलं. आता हे जिरंसुद्धा काढून घेऊया. जावेत्री आता जावेत्री म्हटलं तर आपल्याला जास्त भाजायची नाही, अगदी थोडीशी अशी परतवून घ्यायची आहे. म्हणजे फक्त गरम करून घ्यायची, कारण ह्याला सुवास आहे ना तो खूप छान येतो. त्याप्रमाणे मसाला कलरसुद्धा खूप छान येतो. त्याच्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, बरेच जण असे मसाले खूप भाजतात, म्हणजे धूर येईपर्यंत भाजतात. इतके सुद्धा आपल्याला भाजायचे नाहीत, अगदी 1-2 मिनटं असं पॅनवर आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. आता हे सुद्धा भाजून झाले, मी काढून घेते. इथे घालते दालचिनी सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे 1-2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. आता लहान लहान मी ते दालचिनीचे तुकडे केलेले आहेत आणि त्यानंतर आपण भाजून घ्यायची. कारण मिक्सरला ना ही व्यवस्थित फिरली जाते. कारण दालचिनी ना थोडीशी आपण ज्यावेळेस मिक्सरला फिरवतो तेव्हा जाडसर राहते. त्याच्यासाठी लहान लहान तुकडे करायचे, थोडीशी व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपण ही पॅनमधनं काढून घेऊया. आता दालचिनीसुद्धा थोडासा असा कलर चेंज झाल्यानंतर ही मी काढून घेते. आणि सर्व जे मसाले भाजले ते मी एका प्लेटमध्ये सर्व काढून घेतलेले आहेत. सर्वात जे आपण साहित्य जास्त घेतलं होतं ते धने भाजून घेऊया. आता इथे जेवढे आपण मसाले जे भाजले आहेत ते सर्व कोरडे भाजून घेतले. बरेच तेलसुद्धा वापरून मसाले भाजतात, तो प्रकार करायचा नाही आहे आपल्याला. तर आपल्याला नुसते असे कोरडे असे भाजून घ्यायचे. आता धनेसुद्धा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जेवढे तुम्ही मंद आचेवर किंवा मीडियम गॅसवर पटापट मसाले भाजतील तेवढे अति उत्तम. पण जास्त वेळ मसाले भाजायचे नाही, म्हणजे कुठलाही मसाला हा करपवायचा नाही आहे, कारण त्याचा सुवास आहे आपल्याला भाजीमध्ये टिकून राहण्यासाठी. आणि वर्षभर हा साठवणीचा गरम मसाला असतो, त्याच्यामुळे ह्याचा सुवाससुद्धा छान टिकला पाहिजे आणि गरम मसालासुद्धा व्यवस्थित टिकला पाहिजे. म्हणून हे गरम मसाले भाजणे हे सर्वात महत्त्वाचं असतं. जो आपण मसाला बनवतोय तो गोडा मसाला हा सर्व म्हणजे कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता असा हा आपण मसाला बनवतो. त्याच्यामुळे ह्याचा सुवास आहे ना तो खूप छान असा टिकून राहायला पाहिजे आणि भाजीला स्वाद देखील खूप छान आला पाहिजे. आता बघू शकता धने ज्यावेळेस भाजून घेतो ना त्यावेळेस त्याचा सुवास आहे ना तो घरभर येतो. आणि बघू शकता धनेसुद्धा मस्त असे भाजलेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये, म्हणजे जे आपण मसाले एकत्र भाजलेले आहेत सर्व एका ताटामध्ये टाकले आहेत तेवढे सर्व हे धने आहेत त्याच प्लेटमध्ये मी टाकून घेते. आता हे सर्व गरम मसाले आपले भाजून झाले. त्यानंतर मी गॅस बंद केला आणि ह्याच्यामध्ये मी तेजपत्ता घालणार आहे. तेजपत्ता आहे थोडासा आपल्याला हाताने तोडून घ्यायचा आहे. आणि ते सर्वात महत्त्वाची टीप आहे की गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला इथे तेजपत्ता घालायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला खसखस देखील घालायची आहे. आता इथे एका साईडला मी तेजपत्ता घातले, त्याचप्रमाणे एका साईडला ही खसखस घालते. आणि आपण जे जायफळ घेतलं होतं ते सुद्धा घालूया. आता इथे सर्व मी गॅस बंद केला, कारण शेगडी आहे ही गरम असते, तवा देखील भरपूर असा गरम असतो आणि हे मसाले आहेत हे लगेच भाजले जातात. त्याच्यामुळे हा तवा गरम आहे तोपर्यंत खसखससुद्धा व्यवस्थित भाजली जाईल आणि तेजपत्ता देखील भाजला जाईल. म्हणून इथे मी जास्त असं गॅस लावून वगैरे हे मसाले भाजणार नाही आहे, थोडेसे गरम करून घेणार आहे. आता इथे बघू शकता हे सर्व गरम मसाले आहेत तेवढे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेतले होते. आणि ते सर्व मसाले आहेत हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरला बारीक ह्याची पावडर बनवायची. आता इथे तुम्हाला जर का हे जायफळ त्याचप्रमाणे दालचिनी आहे ही थोडीशी तुम्हाला खलबत्त्यावर ठेचून घ्यायची असेल तर तुम्ही ठेचून घेऊ शकता, कारण मिक्सरला ही व्यवस्थित वाटली गेली पाहिजे. सर्व मसाला आहे हा मिक्सरला मी दळून घेतलेला आहे. बघू शकता इतका असा हा गरम मसाला रेडी होतो आणि त्याचा सुवास आहे ना खूप सुंदर येतो. पूर्ण थंड झाल्यानंतरच हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. इथे आपण जो मसाला सर्व भाजींमध्ये म्हणजे व्हेज भाजीमध्येच खास हा मसाला बनवला आहे, त्याच्यासाठी ना हा थोडासा असा जाडसर आहे बघू शकता. तर हा गोडा मसाला आहे हा अशाच पद्धतीने हा दळला जातो. आता जो आपण गोडा मसाला बनवला आहे तो हा वर्षभराचा साठवणीचा मसाला, त्यासाठी मी ते एक मोठी बरणी घेतली आहे आणि स्वच्छ घासून सुकून वगैरे ठेवली आहे उन्हामध्ये. आणि त्यानंतर हा मसाला या सर्व बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. आता इथे सर्व गोडा मसाला हा रेडी झाला. तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये हा
पाव चमचा इतका हा गरम मसाला घालू शकता भाजीला. भाजी आहे ही चविष्ट बनते आणि स्वाद देखील खूप छान येतो. आता इथे सर्वात महत्त्वाची टीप आहे की हा गरम मसाला रेडी झाल्यानंतर पुन्हा आपण मिक्सरला फिरवल्यानंतर सुद्धा हा मसाला आहे हा गरम राहतो. तो पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि ती बरणी आहे स्वच्छ घासून थोडीशी उन्हामध्ये सुकवून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा बाहेर ठेवला तरीसुद्धा चालेल. पण बाहेर ठेवला तर लक्षात ठेवा की कुठलाही आपण ज्यावेळेस मसाला काढतो त्यावेळेस ओला चमचा वगैरे वापर करू नका किंवा ओल्या हाताचा वापर करू नका. कारण काय होतं तो मसाला आपण साठवणीचा असतो आणि तो खराब होण्याची शक्यता असते. आता अशा वेळेस काय करायचं आहे तर आपण सर्व मसाला एका बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि रोजच्या खाण्यासाठी एका छोट्या बरणीमध्ये असा भरून ठेवायचा आणि जेवढा लागेल तेवढा आपण काढून घ्यायचा एखाद महिन्यासाठी वगैरे आणि त्यानंतर थोडं थोडं वापरायचं. संपल्यानंतर पुन्हा आपण एखाद्या ह्या छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचा. अशा पद्धतीने हा थोडा थोडा मसाला एका बरणीमध्ये काढून घ्या आणि बाकीचा सर्व मसाला आहे हा स्टोरेज करून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा पण बरणीची काळजी घ्या आणि त्यानंतर मसाला भरून ठेवा. तर इथे जेवढं प्रमाण आपण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणात जवळजवळ पाव किलोच्या वरती हा गोडा मसाला रेडी होतो आणि खूप सुंदर तयार होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास सर्व भाजीमध्ये म्हणजे कुठल्याही ज्या भाज्या आपण बनवतो त्याच्यामध्ये खास गरम मसाला वापरला जातो त्या पद्धतीने आज मी तुम्हाला मसाल्याची रेसिपी दाखवली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हाईप देखील करा. कारण बरेच जण लाईक करतात आणि हाईप करायला विसरून जातात. तर असं काही करू नका. कारण कुठलाही ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ बनवतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे भरपूर अशी मेहनत असते आणि हा जर का गोडा मसाला तुम्ही बनवून बघितला आणि तुम्हाला आवडलं तर ह्याचं प्रमाण तुम्ही दुपटीने करून पुन्हा हा जास्त मसालासुद्धा बनवू शकता. पण जेव्हा मी हा मसाला बनवते ना तेव्हा प्रमाणात हा मसाला घेऊन बनवते आणि जेव्हा लागेल ना तेव्हाच त्याप्रमाणे मी बनवत असते. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला तर भरपूर मित्रमैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. कारण जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.